कांदा आहे. काय परिस्थिती वाटते एकंदरीत मागच्या आणि या आठवड्यात मध्ये? मार्केट खूप खाली आलं. कांद्याच्या बाबतीत आता धगधग करायला लागली शेतकरी. 13, 14, 15, 16 रुपये कांदे पिकवायला जर खर्च आहे बरोबर 175 रुपये काढायला लागण हे सरकारचं काय एक्सपोर्टच्या बाबतीत जे धोरण ते बदललं पाहिजे. बरोबर एक्सपोर्ट लवकरात लवकर चालू केलं पाहिजे. नाही तर शेतकऱ्यांना काही त्यांच्या म्हणजे पदार्थ काही पडणार नाही. काय वाटतं एकंदरीत 2025 मध्ये कोणत्या पिकामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला उत्पन्न भेटलं? तसं 2025ला फक्त जोपर्यंत बियाण्यावाले चालू होते बरोबर तोपर्यंतच कांद्याला मार्केट होतं. ते पण एक 15 ते 20 दिवस. 20 दिवस नंतर काहीच नाही ना. जी उन्हाळ कांद्याची परिस्थिती होती तीच लाल कांद्याची आहे. बरोबर उन्हाळा कांदा तर पहिल्यापासून शेवटपर्यंत 2000च्या वरती गेला. 12-13 रुपये मध्ये कांदा पिकवायला शेवटपर्यंत 16 रुपये 1 एकराला 10 स्प्रे झालेले. आजच्या तुलनेमध्ये 12-13 रुपये मध्ये काय 2 रुपये किलो तर त्याला भाडं आहे येण्यासाठी पिंपळगाव मार्केटला. खरी परिस्थिती. आणि एक्सपोर्ट कुठेही चालू नाही. 8 किलोचं पॅकिंग दुबईचं सोडलं तर कुठेही चालू नाही. अशी परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याचं काही कुठल्याही संकटात शेतकरी. बरोबर. आणि ज्यावेळेस कांदा बाजार पडतात त्यावेळेस कोणी ओरडत नाही. आणि ज्यावेळेस भाव वाढतात त्यावेळेस शहरातले सर्व लोक ओरडतात. बरोबर मीडियाला याला त्याला 100-150 रुपये किलोचे सफरचंद खात आहे आणि 20 रुपये 22 रुपयाने कांदा खाऊ शकत नाही. म्हणजे दुर्दैव आहे. प्रत्येक भाजीत वापरला जातो शिवाय काय भाव झाला काय या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 12-13 रुपये म्हणजे शेतकऱ्याचे कष्ट सुद्धा भेटत नाही. त्यामुळे आता मावळ्यांचे बोटं अक्षरशः अशी झालेली आहे. शेतकऱ्याच्या बाईचे बोटं बघितले तर त्याच्या बोटांना अक्षरशः वेदना होता परंतु सरकारला वेदना होऊन नाही राहिले. तर माझी नम्र विनंती आहे का राज्याचे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि केंद्रामध्ये दोन्ही सत्ता बीजेपीच्या राज्यामध्ये असताना जर या सर्व नेत्यांनी जर आज शेतकऱ्यांकडे लक्ष दिले तर यांचे सुद्धा दिवस चांगले आणि सुगीचे राहतील. आम्हाला शेतकऱ्यांना काहीही नकोय फक्त बाजारभाव मिळाले पाहिजे. आणि आज कांद्याला जेवढ्यात 8 दिवसाच्या आत एक्सपोर्ट जेवढा चालू करता येईल तेवढी सरकारला मायबाप म्हणून हात जोडून विनंती आहे. एवढंच बोलतो. आणि कांद्याला जर आज हा शेतकरी तरला बळीराजा जर जगला तर काही आहे. नाही तर आज बाजारपेठेमध्ये बघा ज्यावेळेस कांद्याचे बाजार चांगले असतात बाजारपेठा फुललेल्या असतात. पण आज शेतकरी हा जेवण न करता घरी जातोय. बरोबर याची दखल घ्यावी. माननीय आमचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमच्या केंद्राचे जे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब मामा यांना विनंती आहे की महाराष्ट्राचा शेतकरी वाचवायचा असेल तर या कांद्याला जेवढा एक्सपोर्ट चालू करता येईल लवकरात लवकर. कारण आज बघा तुम्ही संक्रांत जवळ आलेली. बरोबर लाल कांदा हा अजून 1.5-2 महिने चालणार. त्याच्यात ही परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या तोंडाचं पाणी पडलेलं आहे. एवढीच मायबाप सरकारला विनंती आहे का आमच्या कांद्याला कमीत कमी 20-22 रुपये तरी हा रेट मिळाला पाहिजे. त्यावेळेस आमच्या पदरात काहीतरी 2 रुपये मिळतील. अन्य परिस्थिती खूप खराब झालेली आहे. आणि आम्हाला सरकारकडून कुठलीही अपेक्षा नाही. फक्त आमच्या बाजारभाव हमी भाव द्या आम्हाला काहीतरी. कृषी उत्पन्न समितीतले व्यापारी लोक हे सर्व लोक चांगले. परंतु आता पुढे जर निर्यात नसतील तर ते पण काय करतात. बरोबर. एवढीच विनंती शेतकऱ्यांतर्फे थांबतो. चल धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मसेट यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो. मित्रांनो आज तारीख आहे 9 जानेवारी 2026 वार आहे शुक्रवार. सकाळचे वाजले आता जवळपास 10 आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईव्ह लिलाव बघण्यासाठी. दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक परिस्थिती कुठल्याही प्रकारची वाढ किंवा जास्त कमी नाही. 700 ते 800 नगांमध्ये आज पण आवक आहे. मित्रांनो बाजारभाव परिस्थिती कशी ती जाणून घेणार आहे व्हिडिओ मार्फत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ट्रॅक्टर आणि पिकअप मधील आणि आपण शेतकऱ्यांशी पण चर्चा केलेली आहे. एक शेतकरी अतिशय उत्कृष्टपणे आपले जे आत्ताचे बाजारभाव आहे आणि जे आत्ताची सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याच्याविषयी आपले मत मांडतो. ते खूप भारी मांडले मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला फायदेशीर व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा. ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव टाकले तर आजची बाजारभाव परिस्थिती आणि शेतकऱ्यांची आत्ताची असलेली अवस्था जे एक्सपोर्ट जे मागं चालू नव्हतं त्याच्याविषयी काही शेतकऱ्यांनी बोलले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला कनेक्ट राहा फार्मसेटला. धन्यवाद. कमी गेला. किती कमी गेला आज? 1311 रुपये. 1311 गेला. काय परवडत नाही शेतकऱ्यांना. शेतकरी जाम झाले. अवघड परिस्थिती. काय खर्च मोरे बारी हात चालू आहे. पावडर खत 2100 रुपयाला गोणी आहे. आणि कांदा 1300 रुपये 1300 गेला. रुपये. आर्थिक वंचित येत नाही. खरी परिस्थिती. आर्थिक वंचित येत नाही. खरी परिस्थिती. 570 रुपये गोल्टी मित्रांनो ॲव्हरेज मध्ये 570 रुपये. कुठले काका?
काय गेलाय 1370 रुपये हा गेलाय मित्रांनो. ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे 1370 रुपये. क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये 1370. कुठले दादा? गोल्टा आहे सुपर क्वालिटी मध्ये. काय भाव गेला दादा हा गोल्टा? 1051 रुपये गोल्टा क्वालिटी. 900 रुपये गोल्टी आहे. ठीक 900 रुपये गोल्टी मित्रांनो. कुठले दादा? कानमंडळे. मित्रांनो क्वालिटी आहे सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल आहे. साईज कलर क्वालिटी बघू शकता. सगळा 55+ साईज आहे. 2000 किती? 10 ना? ठीक आहे 2010 रुपये. कुठला कांदा आपला? कातरणी. बरं 2010 कातरणी. मित्रांनो हा पण क्वालिटी चांगली. साईज आहे 45-50+ साईज आहे. 50+ तेल साईज. क्वालिटी बघू शकता कांद्याची. डार्क कलर मध्ये एक साईज आहे. किती गेला दादा? 1740 रुपये. ठीक आहे 1740. 1740 रुपये. कातरणी. गोल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी. गोल्टा साईज बघू शकता. साईज चांगली गोल्टाला. एक साईज मध्ये बघू काय भाव गेला. किती गेला? 13 किती गेला? 1340 रुपये. मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले आणि पहिलाच नग गोल्टीचा आहे. गोल्टीपासून सुरुवात करू. क्वालिटी बघू शकता गोल्टीची. मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कलर गोल्टी. क्वालिटी बघू शकता. गोल्टी काय बघली दादा? गोल्टी 860 रुपये. 560. कुठले? गोराळे. बरं ठीक. काय गेला गोल्टा? गोल्टा साईज आहे मित्रांनो. कलर क्वालिटी बघू शकता. 1151 रुपये. 1150 रुपये. क्वालिटी चांगली गोल्टाची. सुपर क्वालिटी. कुठले? तुमचं आहे का? नाही. 600 रुपये गोल्टी मित्रांनो. 600 रुपये गेली. कुठले दादा? दोन गावांवाडी. बरं 801 रुपये. सिंदोडची का? बरं ठीक. काय परिस्थिती आहे गोल्टीची? बरी गेली का कमी गेली? बरं बरं ठीक. गोल्टी मित्रांनो 760 रुपये गेली गोल्टी. ॲव्हरेज क्वालिटी गोल्टी 760 रुपये. कुंभारी. बरं 2025 रुपये. सुपर क्वालिटी मित्रांनो. 55+ साईज आहे कांद्याची. 2025 रुपये. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठले दादा कांदे आपले? हां कातरणी. बरं ठीक. 1360 मीडियम मिक्स याच्यामध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो. 1360 रुपये झाला. मोठा मीडियम कांदा आहे. कुठले दादा कांदे आपले? कानमंडळ. बरं किती? पूर्ण 1700 रुपये झाले मित्रांनो. हा पण साईज कलर क्वालिटी बघू शकता. कांदा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे. 1700 रुपये. कुठले दादा आपले कांदे? विसापूर. हा किती आला? ठीक आहे 1852 रुपये. 55+ साईज आहे. डार्क कलर मध्ये. क्वालिटी बघू शकता कांद्याची. 1850 रुपये. हा कुठला कांदा आहे दादा? विसापूरचे. बर काय बघेल? याची साईज चांगली आहे. सुपर क्वालिटी मध्ये हा कांदा. काय बघायला? 1400. कुठले कांदे? 1560 रुपये मित्रांनो. साईज याची जवळपास 50+ साईज येईल. 1560 रुपये झाला. कुठले दादा कांदे आपले? विसापूरचे. क्वालिटी काय गेला का ना? मीडियम. 18 किती? पूर्ण 18. बरं 1800 रुपये गेला मित्रांनो हा कांदा. क्वालिटी बघू शकता. 1800 रुपये. साईज आहे मीडियम साईज मध्येच आहे. क्वालिटी बघू शकता. विसापूर कातरणी. 2075 रुपये. 21 रुपये झालाय. साईज यायची सगळी. नाही नाही हो दादा. 2075. कुठले दादा? कातरणी. बरं नारळी का डबल बत्ती? ठीक. किती गेला माऊली? कोणाचा झाला का? बरं ठीक. काय भाव गेला? 2100 किती? पुरा 2100. बर 17-15 कमी गेली बाज. मीडियम मिक्स. बर किती गेले माऊली सांगा? 2000 किती? 2000 पूर्ण. हा का? हा किती गेला? 1800 रुपये. कुठले दादा? ठीक आहे साबरवाडीचा कांदा आहे 1800 रुपये. आपला किती? 2000. ठीक आहे. कोणतं बियाणं आपलं? डबल पत्ती चायना आहे मित्रांनो. 2000 रुपये झालाय. क्वालिटी बघू शकता. डबल पत्ती मध्ये
सुपर क्वालिटी. कसं काय परिस्थिती कांद्याची? कांदे आता संपत आले. मागच्या वर्षी हे कांदे काय भाव विकायचे तुम्ही? माझ्या 3,000 4,000 विकायचे. ठीक आहे. त्याच्या तुलनेत या वर्षी ॲव्हरेज कसं ॲव्हरेज कमीच आहे. ॲव्हरेज पाऊस ॲव्हरेज कमी, बाजार आहे बाजार कमी. आहे कमी. बरं ठीक. पण मग बरं आहे भाऊ कांदे हे तरी जायला हा, हे तरी पाहिजे. जायला पाहिजे. माऊली नमस्कार. काय भाव गेले आज? 2025 रुपये. हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो. साईज आहे सगळे 55+. क्वालिटी बघू शकता. 2025 रुपये. बियाणं कोणतं आपले? कातरणी ना? 2060 2060 रुपये. सुपर क्वालिटी मित्रांनो. डार्क कलर मध्ये 55+. कदम ना? कदम ठीक आहे. कोणतं बियाणं आहे आपलं? नारळ कसं काय परिस्थिती कांदा? कांदे काय परिस्थिती यंदा बिकटाची पण बरी हे तरी जायला पाहिजे बा सरासरी. अजून अपेक्षा आहे. अपेक्षा मशी पण आता ते जाईना ना. जात नाही. बरोबर. काय मोदी सरकारनं दिला आमचा कार्यक्रम लावून हा ना. शेतकऱ्याचे वाटून गेले. ॲव्हरेज कमी तर कमी पण बाजार नाही बाजार भाव भेटत. सुद्धा नाही त्याचे. मार्केट भरत नाही मागच्या वर्षी सर. काय ते, किती गाव घ्या बरोबर. 5 लाईन गाड्या आहेत त्यांच्या 5 लाईन ट्रॅक्टरच्या. हा ना. ठीक आहे. चालेल. चला धन्यवाद. 1451 मीडियम साईज मध्ये मित्रांनो. 1451 रुपये गेला. 1450 रुपये. कुठले दादा कांदे आपले? कानमंडळी. बरं सगळे कानमंडळी. 1360 रुपये. मीडियम साईज मध्ये मित्रांनो. 1360 रुपये गेला. कांदा क्वालिटी बघू शकता. कुठले दादा? शिंदेबाई. ओके. काय बघायला? गुलाबी कलर मध्ये मित्रांनो. साईज कलर क्वालिटी बघू शकता. गुलाबी कलर मध्ये. कुठले दादा कांदे? तांगडी. ठीक. 875 रुपये. 950 रुपये. गुलटी मित्रांनो. ॲव्हरेज मध्ये मीडियम साईज मध्ये गुलटी. कुठली दादा? तांगडी. काय गेली? ही कमी गेली. 1925. ठीक आहे. 19.25 रुपये झालं मित्रांनो. क्वालिटी सुपर आहे. सगळा 55+ साईज येईल कांद्याची. काही नाही आले होते कुठले माऊली कांदे? आडगाव वेपाळचे आहे ना कोणतं बियाणं आपले? घरगुती. घरगुतीचं. बरं. 1371 रुपये. चांगली. कोणतं गाव? कानाडी. बरं. कोणती बघा? काय बघेल सांगा? 1851 रुपये. कुठले दादा कांदे आपले? कातरणीचा कांदा आहे. 1851 रुपये झाला. क्वालिटी बघू शकता कांद्याची. बियाणं कोणतं आपले? डबल पट. क्वालिटी मित्रांनो 680 रुपये जायले. मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी 680. कुठले माऊली? उर्दू. बरं. 14 किती? पुरा 14 घ्यायला. बरं. काय परिस्थिती? कमी का सरासरी त्याची? बरं. 1450 रुपये गेलाय मित्रांनो. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. ॲव्हरेज क्वालिटी 14.5 रुपये. कुठला दादा? कुठले माऊली? उर्दू. ठीक. 1961 रुपये. कुठला कांदा? विसापूरचा कांदा आहे मित्रांनो. 1961 रुपये. कोणतं बियाणं दादा आपले? डबल पत्तीचं आहे. कसं काय कांदा परिस्थिती आता? नाही अजून आता आवक वाढेल का सरासरी? आवकीच राहील. ठीक आहे. नमस्कार माऊली. आज काय गेले आपले? 1453. कमी गेला आज का क्वालिटी बदलली? थोडी क्वालिटी मध्ये बदल आहे. ठीक आहे. 1453 रुपये गेलाय मित्रांनो. कलर क्वालिटी मीडियम साईज मध्ये